नमस्कार. रासायनिक अभिक्रियांचे जे प्रकार आहे त्या रासायनिक अभिक्रियांच्या प्रकारामधले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया. तर ही रेडॉक्स अभिक्रिया समजून घेण्याच्या अगोदर क्षपन अभिक्रिया आणि ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही आपल्याला माहिती पाहिजे. ऑक्सिडीकरण म्हणजे काय? ज्या अभिक्रियेत ऑक्सिजन स्वीकारला जातो किंवा हायड्रोजन जो आहे तो दूर केला जातो त्या अभिक्रियेला आपण म्हणतो ऑक्सिडीकरण. आणि ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन दूर केला जातो आणि हायड्रोजन स्वीकारला जातो त्या अभिक्रियेला आपण म्हणतो क्षपन अभिक्रिया. आणि ज्या वेळेस हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडीकरण आणि क्षपन या दोन्ही अभिक्रिया एकाच वेळी होतात अशा अभिक्रियेला आपण रेडॉक्स अभिक्रिया म्हणतो. रेडॉक्स म्हणजे काय? रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोन्ही अभिक्रिया एकत्र होतात म्हणजे ऑक्सिडीकरण आणि क्षपन या दोन्ही अभिक्रिया एकाच वेळी होतात त्या अभिक्रियेला आपण रेडॉक्स अभिक्रिया म्हणतो. उदाहरण जर आपण पाहिलं तर इथे बघा CuO अधिक H2 म्हणजे Cu प्लस H2O या अभिक्रियेमध्ये काय? कॉपर ऑक्साईड बघा, कॉपर आणि ऑक्सिजन आहे. आता याच्यामधून ऑक्सिजन निघाला, आता कॉपरमधून ऑक्सिजन निघालेला आहे आणि ज्यावेळेस ऑक्सिजन निघून जातो त्यावेळेस कुठली अभिक्रिया होते? क्षपन होते. ऑक्सिजन निघून जातो म्हणजे क्षपन आणि ऑक्सिजन स्वीकारला जातो म्हणजे ऑक्सिडीकरण होते. पण इथून कॉपरमधून ऑक्सिजन निघून गेलेला आहे म्हणून ती अभिक्रिया होते क्षपन. परंतु त्याच वेळेस हा हायड्रोजन काय करतो? हा ऑक्सिजन घेतोय किंवा हा ऑक्सिजन हायड्रोजनला स्वीकारतोय म्हणजे इथं ऑक्सिडीकरण अभिक्रिया होते. बरोबर ना? म्हणजे एका ठिकाणी ऑक्सिजन निघून जातो तर दुसऱ्या ठिकाणी तो ऑक्सिजनची संयोग होते म्हणजे एकाच वेळेस इथं रिडक्शन आणि ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण आणि क्षपन या दोन्हीसुद्धा अभिक्रिया एकाच वेळेस झाल्याच म्हणून याला आपण म्हणतो रेडॉक्स अभिक्रिया. ओके. जर प्रश्न आला तर आपल्याला फक्त एवढंच लिहायचं की जेव्हा एखाद्या रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिडीकरण व क्षपन या दोन्ही अभिक्रिया एकाच वेळी होतात तेव्हा त्या अभिक्रियेस आपण रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतो. आणि उदाहरण लिहायचं CuO प्लस H2 आणि असा बाण करून लिहायचं Cu प्लस H2O. ओके.